दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कायद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक शहरात भद्रकाली पोलीस प्रशासन मात्र सुस्त असल्याचं दिसून येत आहे. पंचशील नगर परिसरातील भारतीय जनता पक्ष कार्यालयाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योगदान आणि साईबाबाचे मंदिर असलेल्या परिसरात मद्यपींचा अड्डा बनला असून यामध्ये प्रामुख्याने पंचशील नगर येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, साईबाबा मंदिर परिसर तसेच किटकॅट वाईन शॉप परिसरातील बीडी भालेकर मैदान, एन.डी. पाटील रोड या भागात सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे मद्यपी मद्य आणि अंमली पदार्थांचं सेवन करून येथील नागरिकांना वेठीस धरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी मद्यपी सर्रासपणे मद्यप्राशन करत असतात. पोलीस प्रशासनाला 112 या क्रमांकावर वारंवार तक्रार करून देखील पेट्रोलिंग पोलीस कर्मचारी वेळेवर येत नसल्याने मद्यपी काढता पाय घेतात आणि केवळ थातूरमातूर कारवाई करून पेट्रोलिंग कर्मचारी आपली हजेरी लावत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पोलीस प्रशासनाची पाठ फिरताच पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील सामान्य नागरिकांना पडलाय. तसेच प्रभाग 13 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, साईबाबा मंदिर परिसर उद्यानात नाशिक मनपाचं दुर्लक्ष होत असून प्रभाग 13 येथे स्थानिक नगरसेवकांनी देखील उद्यान विभागाला जाग करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मी इथं सिक्युरिटी गार्ड आहे नारकडं. काय माझी रोजचा 8ला ड्युटी राहते, 8 ते सकाळी 8. काय ह्या दरम्यामध्ये इथं मी काम करतो आणि या भागातले लोक हे झोपडपट्टीवाले लोक हे इथं हे फार तकलीफ देतात. कोणी दारू पितं, कोणी काय करतं, कोणी गांजा पितं. काय ह्या भागात फार दहशत आहे त्या लोकांची. तर त्यामुळे ह्या भागात पोलीस स्टेशनचे लोक काही लक्ष देते नाही आमच्याकडं. काय इथं BJPचं कार्यालय मोठं. काय तरी बी इथं काही कोणी लवकर येत नाही. काय अधूनमधून 12-1ला चक्कर मारता. 12-1पर्यंत हे लोक त्यावर काम करून निघून जातं. यांचं दारू पिणून खाडू बाटल्या फोडून बिडून निघून जाता येतं. काय इथं काही घडलं तर इथं जबाबदार कोण असं ह्या लोकांचा बंदोबस्त करावा अशी आमची इच्छा आहे. काय ह्या भागात खूप दहशत आहे त्यांची. दरम्यान रोजच्या या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले असून आता तरी भद्रकाली पोलीस प्रशासन जागा होऊन या मद्यपींवर कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.